दम लागला. हे बसण्यासाठी सुद्धा असं करून ठेवलेलं आहे, म्हणजे दम लागला वगैरे चालतं ना असं. मला दम लागला, सवय नाही ना चालायची, ह्या घाणेरड्या गोष्टी मला पण करावं लागणार आहे. आणि अजून खूप वरती चढायचं आहे. नमस्कार मंडळी, सुप्रभात. सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आज आपल्याला जायचं आहे असूदला केशवराज मंदिरमध्ये. आपली गाडीसुद्धा इथे रेडी आहे. सीन असा आहे की ज्या यूट्यूबर मित्राला भेटायचं होतं ना, ॲक्च्युली त्याचा कालपासून मी कॉल लावतो आहे, तर कॉलच नाही लागत आहे. ॲक्च्युली इकडे प्रॉब्लेम हाच आहे, नेटवर्कचा इश्यू असतो. आता मलासुद्धा इकडे नेटवर्क नाही, 1 पॉईंटचा नेटवर्क आहे. तर मग दादाच्या किंवा वहिनीच्या म्हणून मी इतरांना कॉल करत असो, कधीतरी बाहेर जावं लागतं कॉलिंगसाठी. सो हा खूप मोठा इश्यू असतो इकडे दापोलीमध्ये असूनसुद्धा. मी तर सिटीमध्ये आहे तरीसुद्धा इश्यू आहे, त्याचा कॉल लागत नाही अजूनसुद्धा. बघू, आता मी तर तिकडे जायला निघालो आहे. जरी तो नाही, आता त्याला नाही झाला संपर्क, तिकडे जाऊन विचारेन त्याचं घर वगैरे कुठे आहे. नाही झाला कॉन्टॅक्ट्स तर काय मग आपण स्वतः जाऊ, एकटा जाऊ, स्वतः जाऊ, थोडं फिरू, म्हणजे समजेल थोडी माहिती तिथे कोण असेल तर बघू, विचारू. नाही तर मी तुम्हाला ती प्लेस फिरवेन मस्त. या सिनेमॅटिक शॉट्स घेण्याचे आपला एक ट्रायल असेल मस्तपैकी. कारण की आत्ता जे सिनेमॅटिक शॉट्स येतात ना, मला स्वतःला एडिट करताना व्हिडिओ खूप भारी वाटतं. म्हणजे असं एडिटिंग करताना अरे यार कसला फुटेज आला, फुटेज आला, असं काहीतरी केल्याचं समाधान वाटतं. सो त्याच्यासाठी चला, आता सकाळचे 11 वाजता मी निघतो आता इकडून घरातून. तर जाऊया, मला वाटतं जायला तिथे एक अर्धा तास जाईल. थोडा आपले एक मित्र आहेत त्यांनासुद्धा भेटायचं दापोलीमध्ये, त्यांना भेटून मग पुढे निघून जाऊ. चला. तर म्हणजे आपण काय रस्त्यामध्ये काय मोठं ब्लॉक केलेलं नाही आहे. सो आता मी रोडवरतीच आहे. आणि सो हे आहे असूदचं केशवराज मंदिर. इथून 1 किलोमीटर आहे. आणि म्हणजे हा रोड मुरुड आपण जो जातो ना, हायवे हरणाईला जाणारा, मुरुडला जाणारा रस्ता आहे. ते जाताना साईडला राईट साईडलाच आपल्याला हा एक सर्व्हिस रोड दिसेल. येथे आहे हे मंदिराचा रस्ता. निसर्गरम्य असूद गारंबी नगरीत हार्दिक स्वागत केशवराज मंदिर. चला जाऊया आता. हा मी डायरेक्ट मंदिराजवळ जातो, मी गाडी लावतो आणि मग तुम्हाला भेटतो. आता पोचलो होतो असूदला, बांद्रेवाडीमध्ये. ॲक्च्युली मला घर नव्हतं माहीत, पण इकडे कॉन्टॅक्टचा सुद्धा इश्यू मागाशी निघतानाच बोला की नेटवर्क्स नाही भेटायचा. बट ज्याला भेटायचं असतं, ज्याला मनापासून इच्छा असते ना, तो कंटेंट कधी पण पुरा होतोच म्हणजे होतो. आणि फायनली भेटलेला आहे कोंकणचा नानू ऋषिकेश दादाला. खूप बरं वाटलं तुला भेटून, खरोखर. भरपूर दिवसाने, म्हणजे अशी खूप दिवसापासून मी त्याला बोललो होतो की म्हणजे भेटायचं आहे. आणि आपला फायनली आता टाईम निघाला यायचा दापोलीला. सो त्याला घेऊन जायचं होतं आज असूदच्या मंदिरामध्ये केशवराजला. बट त्याच्या घरी फंक्शन आहे. बट काय प्रॉब्लेम नाही, पण भेट झाली. दोन शब्द बोललो ना, खरं ते बरं वाटलं. नाही, कसं आहे, ज्यावेळेस मी मोकळा असेल ना त्यावेळेस मी नक्की येईन, कारण मी तिथं जात असतो. आमच्या गावच आहे, माझ्या बागेच्या, आमची बाग आहे ना, तिथे बाजूला केशवराज मंदिर आहे. तर मी पुढच्या वेळेला हा दादा जेव्हा येईल ना, तेव्हा मी नक्की. आणि केशवराज मंदिर असेल ना, अजून कुठला पर्यटन स्थळ असेल ना, ते एकत्र एक्सप्लोर करू. बट मजा येईल थोडी. आणि भरपूर व्हिडिओ सुद्धा करू, कारण माझ्यासोबत सध्या आता व्हिडिओ बनवताना मी एकटाच आहे. आपल्याला सेम कंडिशन आहे. टीम असेल तर टीम वर्क असेल, थोडं मजा येते काम करायला. म्हणजे पर्सनली टीम आपण तयार करू. आता बरीचशी आहेत आपली पोरं दापोलीतली, पण वेळ नाही भेटत आहे पोरं, त्याच्यामुळे करू आपण व्हिडिओ. थँक्यू, खूप बरं वाटलं. नाही, मला पण चालेल. चला तर मंडळी, निघालेलो आहे असूद बागेतल्या आपल्या केशवराज मंदिराकडे. आणि सीन असा आहे की नानूला आताच भेटलो. नानू त्याला मस्त वाटलं भेटून, खूप बरं वाटलं बोलून. आणि आता इकडनं रोड आहे या बागेतून चालत जायला. चला, असूद बागेत एंटर केलं ना, हे बघा मस्त गारवा जाणवतो आहे आणि पर्यटक खूप आहे आज इकडे. चला, इथून बाग चालू होते. गाडी इथपर्यंत आणायची होती, म्हटलं चला थोडं चालत जाऊ म्हणून. सो काय बोलतात, नेचर. आणि या नेचरमधून चाललो आहे. खूप मस्त इकडे बागा आहेत, पोपळीच्या वगैरे बागा आहेत. आणि याच्यातून चालताना बाप वाटतंय. काय वाटतंय? बाप ह्याला म्हणतात कोकण. आणि बघा, जुन्या पायवाटासुद्धा इकडे खाली आहेत. ही पूर्ण पोपळीची बाग आहे. हे पूर्ण असं मातीचा रस्ता. ॲक्च्युली मंदिरापर्यंत गाडीसुद्धा जाते. मला तो दादा बोलला गाडी घेऊन जा, बट बोललो नाही, मला चालत जायचं आहे.
या नेचरमध्ये या निसर्गामध्ये थोडं राहिलं एक मला खूप समाधान वाटतं या गोष्टीचं म्हणून. आणि वाटची ग्रीनरी वगैरे यार बघून खरंच भारी. सो या अशा काहीशा बागा आहेत तिकडे पोपळीच्या लांब लांब खूप सारं. हे बघा अजून काय पाहिजे और क्या चाहिए लाईफ में भाई. बस चला थोडा वेळ आता कारण उतरणीचा रस्ता आहे आणि खाली इकडे पोपळीची बाग पूर्ण आणि इकडे खाली साराच होता. अशा चिऱ्यांच्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांवरून खाली उतरत जायचा. आणि हा निसर्ग कसला वाटतंय बघा. म्हणजे प्रत्येक बांध घातलेली आहे बांधावरती पोपळीच्या बागा म्हणजे सुपारी जी बोलतो ना आपण सुपारी लावलेली आहे. आणि इकडे खाली प्रत्येक बांध बोललो ना काल जसं मी तुम्हाला बागेत दाखवलं की तुषार सिंचन पद्धत. हे बघा तुषार सिंचन पद्धतने हे पूर्ण सुपारी वगैरे वाढवण्यात येते. आम्ही दापोलीमध्ये राहूनसुद्धा कधी अशा ठिकाणी फिरायला येत नाही आणि हे खूप भारी आहे. आणि दापोलीच्या बाहेरूनसुद्धा पर्यटक इकडे येत असतात आणि एन्जॉय करत असतात या सर्व गोष्टी. हे आपली पर्यटन स्थळं देवस्थान वगैरे. सो हे खूप भारी वाटतं बघायला. आणि आता इकडे आहे खाली झरा आहे आणि बागेलासुद्धा पाणी लावलेलं पाटाने पाणी चालू आहे. पाट सिस्टम थोडी कमी झाली त्याच्यामुळे आणि तुषार सिंचन पद्धतीने पाणी चालू केलेलं आहे इकडे. हे बघा कसं पाटाने पाणी लावलं इकडे. ह्याला बोलतात पाट. त्या पाटातून पाणी येतं पूर्ण आणि ते पाणी इथे बागेला दिलं जातं. सो इट इज व्हेरी नाईस. हा इकडून आता ब्रिज आहे वरती जाण्यासाठी आणि इकडून पलीकडे गेलं अजून वरती चढून जावं लागतं. म्हणजे चढ उतार खूप आहे इथे. केशवराजचा पूल आहे हा इकडे बघू शकता. सो नेचर आहे. पर्यटक लोक खूप एन्जॉय करतात ह्या गोष्टी. MH12 MH14वरून येणारे. इथून पूर्ण एकदा वर चालत जायचं आणि मग तिकडे मंदिर आहे पलीकडे. चला दम लागला. हे बसण्यासाठी सुद्धा असं करून ठेवलेलं आहे. म्हणजे दम लागला वगैरे चालतं ना असं. मला दम लागला. सवय आहे ना चालायची ह्या घाणेरड्या गोष्टी मला पण करावं लागणार आहे. आणि अजून खूप वरती चढायचं आहे. दम लागलेला आहे. पर्यटक खूप आहेत. पाणी बॉटलसुद्धा मी घेतली नाही. मला आयडिया नव्हती एवढं वरती असेल बाबा. कार्य पूर्ण जंगल आहे बाजूला. ही सिनेरी बाप आहे. असे प्रॉपर असे बांध गेलेले आहेत आणि त्या बांधावरती मला वाटतं पुढे लागवड होऊ शकते. बट ही झाडं कसली मोठं मोठाले आहेत यार. नाईस. कुठल्या ठिकाणी जा गणपती बाप्पा तर आपला पाठीराखाच आहे. गणपती बाप्पा तर आपल्याला आशीर्वाद आणि माझ्या नशिबावर गणपती बाप्पाची मला साथ म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो आहे. सो हे आहे केशवराज मंदिर. श्रीदेव लक्ष्मीकांत केशवराज मंदिर दापोली असूद. आणि ते सर्व माहिती वगैरे लिहिलेली आहे. सो मी माहिती दाखवतो तुम्हाला ती काय आहे ना माहिती ती दाखवतो. सो डिटेल्स आहे तिथे म्हणजे जवळच्या ठिकाणांना म्हणजे कुठली कुठली जवळची ठिकाणं आहेत ती कोणाचं आहे काय म्हणजे पुजारी कोण आहेत आता इथे त्यांचा ID सुद्धा आहे सौजन्य वगैरे. आणि ते स्कॅनरसुद्धा तुम्हाला दिलेलं आहे की म्हणजे तुम्हाला याच्यावरती इन्फॉर्मेशन पूर्ण टोटली भेटून जाईल. आमचं दापोली ॲडव्हान्स झालेलं आहे. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये चालतं आहे. सो देवळामध्ये सुद्धा म्हणजे तुम्ही QR स्कॅन करा तुम्हाला तिथे तुम्हाला डिटेल भेटून जाईल पूर्णपणे.
म्हणजे इकडे सुद्धा खाली बघू शकता पोपळीच्या बागा, म्हणजे पोपळीची लागवड केलेली आहे. ॲक्च्युली सीन कसा आहे माहिती आहे का, सध्या पोपळी का लावतात लोक, कारण की आंबा काजू यासारखे म्हणजे जी झाडं आहेत ना त्यांची वानर जे आहेत ना, वांढरं केल्टी ती टोटली वाट लावते. भात शेतीसुद्धा त्यांनी वाट लावलेली आहे. कारण तुम्ही जर त्यांची वस्ती तोडत गेलात बरोबर ना, तर ते लोकंसुद्धा तुमच्या घरापासून जवळपासच येणार, त्यांनासुद्धा काय सहारा नाही राहिलेला आहे, अन्न त्यांना भेटलं पाहिजे. सो पोपळीच्या बागा कशा लावल्या ते खूप उंचावर जातात, तिकडे जाणं थोडं म्हणजे मला आत्तापर्यंत असं माहिती आलं आहे की पोपळीमध्ये उत्पन्नाचं भेटतं आहे, पण त्याचप्रमाणे असं काही एवढं नुकसान होत नाही आहे. सो त्यासाठी मला वाटतं पोपळीच्या बागा तर सगळीकडे लावल्या. आणि असंच म्हटलं की इकडे पोपळीच्या बागा आहेतच आहेत. एवढं बाप आहे ना बाप, क्लायमेट कडक आहे. आता सुद्धा दुपारी आलं, 12 वाजून गेलेत, बट गारवासुद्धा मला इथे अजूनसुद्धा जाणवतं, कारण बाजूला पूर्ण झाडी, हे जंगलामध्ये असलेलं एक मंदिर आहे आणि खूप टुरिस्ट लोक इथे येतात, वयस्कर वृद्धसुद्धा चालत इथपर्यंत पोहोचतात. सो हे भारी आहे. खूप पहिल्यांदा आलो मी इथे दापोलीत राहूनसुद्धा कधी आलो नव्हतं, पहिल्यांदा आलं, पण मला आवडलं. चला मंदिरात दर्शन तर घेतलेलं आहे, आता बाजूचा परिसर फिरूया थोडा. चला म्हणजे केशवराचं दर्शन तर झालेलं आहे. आणि तिथे जे आहे ना पिण्याचं पाणी, गार पाणी येत असतं, ते कुठून येतं ते ॲक्च्युली आता त्याचा सीन खूप मोठा आहे, ते खूप जंगलातून येतं. बट इथे आहे ना ते बाण्याचं एक उगम म्हणजे असं जे बंद केलं आहे वाट त्यांनी, तिकडे जाण्यासाठी लॉक लावलेलं आहे. पण मी इथून झूम करून बघूया किती दिसते आपल्याला ते. सो हे बघा, हे असं वरतून बनवलेलं आहे, खूप प्राचीन आहे हे, वरतून डोंगरातून पाणी येत असते. हे केशवराचं जे पाणी बोलतात ना, वर्षाचे 12 महिनेसुद्धा हे पाणी चालू असतं. सो आणि हे पाणी इथे पिण्यासाठी आहे आणि खूप भारी वाटतं आहे मला आता इकडे असं चालताना वगैरे. आयुष्यात मी चालत नाही, आणि असं मी कुठेतरी वाचलं आहे की जे नाईट शिफ्ट करतात त्यांनी दिवसाला 5,000 पावलं चाललं पाहिजे. अरे असं नेचर असेल ना, 5,000 काय 15,000 पावलं चालेल मी भाई. मला बाप वाटतं आहे खरं काय, खूप बरं वाटलं. हे पहिलंच माझं प्लेस आहे आज माझ्या लिस्टमधलं या वर्षीचं, हे पहिला प्लेस आहे. आणि इथे आलं तर थंडीमध्ये एवढं भारी वाटतं आहे, पावसामध्ये तर काय हे नेचर एवढं भरभरून देईल ना, नाही सांगू शकत. पावसामध्ये बाप असेल इकडे क्लायमेट. आणि अजून कोकण एक्सप्लोअर करायचं आहे, कोकण फिरायचं आहे मला खूप सारं. बट सीन असं आहे की ऑफिस आणि या सर्व गोष्टी याच्यावरून मॅनेज होत नाही त्याच्यामुळे. सो जेव्हा मला टाईम भेटेल, जेव्हा मी गावी येणार, तेव्हा अशा ठिकाणी फिरत राहणार, तुम्हालासुद्धा फिरवणार अशा ठिकाणी. चलो, खूप भारी वाटतं अशा ठिकाणी मला फिरायला. आणि ती पर्यटन स्थळं आहेत ना, पर्यटन स्थळं नाही तर देवस्थानं आहेत आमच्या कोकणातली, तिथे जरा कुठेतरी जे मंदिराचे व्यवस्थापक असतात काय, त्यांनी थोडं बंदी घाला या गोष्टीमध्ये, थोडा कपड्यामध्ये जरा मर्यादा ठेवा यार. आपण मंदिरामध्ये येतो, नाही बघत ते देवाच्या ठिकाणी तरी पूर्ण कपडे घालून या ना भाई. मोस्ट ऑफ दी लेडीजसाठी बोलतो आहे. कोणाला खटकला तर खटकून ते, माझ्या बापाचं काही जात नाही ना, मला काय फरक नाही पडत कोणचा कल्ला. सो हेच बोलायचं होतं. खाली झरा आहे, त्या झऱ्याजवळ जाऊया थोडा आणि शॉर्ट थोडे कॅप. एकदम जुनं घर बघायला भेटलं, म्हणजे एकदम चिऱ्याचं बांधकाम, बट जुनं एकदम लाकडा विकडाची ठेवलेली प्रॉपर. आणि तुम्ही जर आतमध्ये आलात ना, तुम्हाला अशी वेगवेगळी दुकानं पाहायला भेटेल. सो खरेदी करू शकता तिकडून. आणि आता बॅक टू जर्नी, इट मीन्स बॅक टू होम. सो घरी निघालो. चलो,
मंडई फायनली आपला इकडचा प्रवास आता संपतोय. इकडे बघू शकता बघा, केशवराज कॉर्नर, शुद्ध शाकाहारी जेवण आणि कौलारू घरं. हे बघा इकडे सुद्धा बघायला भेटतं. एकदम जुनं घर आहे, ॲक्च्युली बंद आता आहे. हे मोडकळीच नाही येणार, बट हे जुने घर आहेत ना, मला त्याच्यामध्ये सहवास आवडतो जुन्या घरांचा. आणि का एक राहण्याची मजा वेगळी असते. आता काय माहिती लोक अशी ठेवत नाहीत जुनी घरं, मोडून नवीन घरं वगैरे बांधतात. सो आत्ताचा ब्लॉग इथेच एंड होतं. मस्तपैकी फिरून आलेलो आहे, खूप दिवसांनी चाललो, घामाघूम झालेलो आहे. आणि भेटू आता पुढच्या एका नवीन जागेवरती, नवीन पर्यटन स्थळावरती. सो तोपर्यंत ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब टू ओमकार ऑफिशियल यूट्यूब चॅनल. थँक्यू सो मच.